नमस्कार, मी निखिल जगताप. खरं म्हणजे सध्या महाराष्ट्रभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. नगरपालिका, नगरपंचायती यांच्या निवडणुका जाहीर झाल्यात. फॉर्म भरण्याच्या तारखाही सुरू आहेत. त्याच अनुषंगानं दुसऱ्या बाजूला स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका काही काळानंतर जाहीर होतील अशी परिस्थिती आहे. एका बाजूला नगरपालिका निवडणुकीचे फॉर्म भरायचे जरी चालू असले तरी दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचं रणशिंग फुंकलं गेलं आहे. रणशिंग या अनुषंगानं फुंकलं गेलं आहे की इच्छुक उमेदवार जे आहेत ते इच्छुक उमेदवार आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक वेगवेगळी स्पर्धा चालू झाली आहे. अनेक उमेदवार जे आहेत इच्छुक उमेदवार आहेत ते उमेदवार मतदारांपर्यंत कशा माध्यमातून पोहोचत आहेत. सोशल मीडिया असतील, अनेक कार्यक्रम असतील किंवा अनेक भेटीगाठी असतील, या अनुषंगानं इच्छुक उमेदवार जे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचत आहेत. आपल्यासोबत त्याच अनुषंगानं माळशिरस पंचायत समिती गण म्हणजे पुरंदर पंचायत समितीचा माळशिरस पंचायत समिती गण आहे. त्या गणातील इच्छुक उमेदवार अनिल काळूराम भगत हे आहेत. सन्माननीय अनिलजी, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. काय सांगाल, सध्या निवडणुका चालू आहेत परंतु ओळख करून देताना अनिल भगत आहेत कोण? अनिल भगत हा आहे तो सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा आहे. सर्वसामान्य कुटुंब जो कंटिन्यू दुष्काळ, एक राजौरी पुरंदरच्या पूर्व भागातील एक कंटिन्यू दुष्काळच राजौरीत पडत असत. त्या शेतकऱ्याचा काळूराम नामदेव भगत यांचा मुलगा अनिल काळूराम भगत आहे. काय पार्श्वभूमी काय आहे? तुमचं शिक्षण किती झालंय किंवा एकंदरीत घरची परिस्थिती कशी आहे? तुम्हाला माझी घरची परिस्थिती तुम्हाला सांगतो. एक सुरुवातीपासून एकदम गरिबीची परिस्थिती. घरचे एक 92 साली माझा जन्म झाला. त्यावेळेसही दुष्काळात पडलेला होता. आमच्या भागात आहे ना कंटिन्यू त्यावेळेसही दुष्काळात पडलेला होता. तेव्हापासून जे चालू झाला प्रवास माझा, तो सांगण्याच्या नाही का शब्दात बोलणं अवघड आहे. कंटिन्यू संघर्षच करीत आलोय. ह्या गोष्टीच आहे ना, आतापर्यंत आहे 31 वय आहे माझं. एकही दिवस नाही की संघर्ष करावा लागलाय मला. काय नक्की संघर्ष म्हणजे काय? कुठल्या गोष्टी आठवतात? काही शैक्षणिक गोष्टी आठवतात का? किंवा तुम्ही दुष्काळाचा आवर्जून या ठिकाणी उल्लेख करताय, तर दुष्काळात काही घडलेल्या गोष्टी आहेत का? शिक्षण, दुष्काळ आणि तुमचा इतर व्यवसायाच्या संदर्भात तुम्हाला मी सांगतो. आमच्या गावात दुष्काळ पडला होता. शिक्षणाचा विषय बोलतो. माझं एक 1ली ते 12वी शिक्षण राजुरी गावात झालं. राजुरी गावात शिक्षण झालं, पण शिक्षणाला 12 वर्षी 12 खोल्या बदलाव्या लागल्या. ही राजुरी गावची आमची व्यथा आहे. शिक्षण तुम्हाला सांगतो 1ली ते 4थी बघत असते या ठिकाणी झाले. तिथेही 3 ठिकाणी बालवाडीला इमारत वेगळी, चौथीला इमारत वेगळी. परत त्यानंतर राजुरी गावामध्ये ऍडमिशन घेतलं. तिथेही तीच परिस्थिती. नंतर एक हायस्कूलला, एक 8वीला हायस्कूलला गेलो. एका मंदिरात, लक्ष्मी आईच्या मंदिरात शिक्षण घेतलं आम्ही. एक समाज मंदिरात शिक्षण घेतलं. अशी 10वी पर्यंत 3 खोल्यात शिक्षण घ्यावं लागलं. ही आमच्या राजुरी गावची ही आहे. कंटिन्यू शिक्षण घेण्याची आवड भरपूर. काहीतरी करायचे, वडिलांनी ह्या परिस्थितीने बाहेर काढायचे, घराच्या कुटुंबाला ह्यातनी बाहेर काढायचे, यासाठी कंटिन्यू मनात एक जिद्द होती. काहीतरी करून आपण हे करणारच. काय शिक्षण झालं तुमचं? माझं SY BA शिक्षण निम्म्यात परिस्थितीमुळे सोडावं लागलं मला. म्हणजे काय काय प्रसंग घडला होता? तुम्हाला सांगतो, आमच्या भागात एक 12वी पर्यंत मी राजुरीत शिक्षण केलं. त्यावेळेसही भरपूर संघर्ष केला. त्यानंतर सासवडला आलो. घरची परिस्थिती गरीब. आम्ही दोघं भाव आहे. तुम्हाला सांगतो, भावाला बी ह्या परिस्थिती पूर्ण जाणीव आहे. शिक्षणासाठी गावात सोय नसल्यामुळे घरच्यांनी भावाला दिवे या ठिकाणी, आत्याच्या ठिकाणी इथं राहण्यास हे केलं. आणि तोही काम करून शिकत होता. मी ही काय सासवडला आलो, 13वीला ऍडमिशन घेतलं. शिक्षण पूर्ण करायचे हे हेतून मी काय केलं, एका कंपनीमध्ये कामाला गेलो. सकाळ मी कॉलेजला यायचो. कॉलेजवरनं सुटलं की कामावरती जायचो. अशा पद्धतीत चालू होतं रुटीन. एक 13वी झाली, 14वीला ऍडमिशन घेतलं. हे रुटीन माझं चालू कंटिन्यू होतं. पण ह्या कॉलेजच्या लेक्चरच्या यामुळं, टायमिंगमुळं मला कंपनीवरती कामाला जायला उशीर व्हायचा. उशीर झाल्यामुळं कंपनी 1 दिवस ऐकल, 2 दिवस ऐकल. कंपनीने सांगितलं, सध्या आम्हाला कामगारांची गरज आहे, पण तुम्हाला वेळेवर येता येईना. त्यांनी काय ही सांगून मला म्हणले, तुम्ही दुसरं काहीतरी बघा. ही अशी घटना घडल्यानंतर बरं माझ्याकडे काय मार्ग नव्हता, आर्थिक परिस्थिती ही नाही. त्यामुळे मी गावाला गेलो तर गावाला दुष्काळ पडलेला.
पूर्ण म्हणजे पिण्याच्या पाण्याची इतकी अडचण तुम्हाला सांगतो. आईला 1 किलोमीटर 2 किलोमीटर पाणी आणायला एक गोरोबा म्हणून एक राजुरीच्या शिवाला पंप आहे, एक राजुरी पांडेश्वरच्या मध्ये, ते 1-2 किलोमीटर पाणी आणायला जावं लागायचं. ही कधीची घटना आहे, काय साल अंदाजे? एक 14-15च्या 14-15च्या आसपास. बरोबर. त्यावेळेस असं वाटायला लागलं आयला आपण जन्म घेऊन चुकी केल्यागत झालंय. ही अशी घटना कंटिन्यू आपल्या 5वीलाच संघर्ष आहे, म्हणजे दुष्काळ हे चालूच घटना. त्यावेळेस अशी घटना घडली, आता काहीतरी करायचे, काम सुटलं, गावाला आलो, गावाला ही परिस्थिती, करायचं काय असं मन रमतच नव्हतं, काय करावं आपण. ही घटना मी कुटुंबाला सांगितली, कुटुंबाला पर्यायच नव्हता, काय करणार ना. त्यावेळेस आपला एक जवळचा मित्र एक युवराज संपत बघत, एक लहानपणापासून एकत्रच आम्ही, त्याला ही घटना सांगितली. तोही मी सोबतच, त्याची सेम परिस्थिती, त्याचंही काय वेगळं काय नाही, असं त्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे असं काहीच नव्हता. त्यालाही सांगितली, तोही म्हणला माझाही तोच प्रश्न आहे. आम्ही दोघांनी मिळून एक निर्णय घेतला, आपण काहीतरी करू, पण काय करू हा एक आमच्या पुढे एक मोठा प्रश्न होता. नंतर आम्ही काय केलं, आम्ही फिरलो बाहेर, मी जाण्यासाठी पेट्रोल नव्हतं, सायकलीवर जायचो, असं ह्या गोष्टी केल्या, पण काय पर्याय सापडत नसतं. त्यावेळेस नेमकी दुष्काळ पडलेला, गावात छावणी पडली, गुरांची छावणी. पूर्व भागात एक 5-6 गावांचे मिळून राजूर छावणी पडली. तिथं त्यावेळेस तिथं एक 5 गावातली माणसं यायची, गुरं यायची, त्यांना चहा पिण्यासाठी, बेळ खाण्यासाठी, काही म्हणजे एक नाश्ता करण्यासाठी काही हे नव्हतं. त्यावेळेस आम्ही निर्णय घेतला, बेळ विकून आपण सुरुवात करू. हे बेळ चालू करायची आमच्या पुढं आम्ही निर्णय घेतला, हे झालं, पण करायची कशी. तर त्यावेळेस एक काळूबाईचं मंदिर आहे, त्या ठिकाणी आम्ही काय केलं, एक बांबू गोळा केले, 2 दिवस बांबू गोळा केले रानातले ह्याचे, आणि तिथं एक शेड मारले, आणि तिथं आम्ही भेळ विकण्याचा निर्णय घेतला. आणि मग त्यानंतरच कसं होतं आयुष्य, काय आता सध्या काय व्यवसाय करता, काय क्षेत्रात? हे झालं कसं तुम्हाला सांगतो, गुरांची छावणी, एक थोडा पाऊस झाला, छावणी बंद झाली. छावणी बंद झाली की आमचा व्यवसाय बंद झाला, पुन्हा तोच संघर्ष आमच्या हॉटेलला, पुन्हा करायचं काय तर तेच चालू झालं, आता असं तसं. पण गावात हे सर्व हे करत असताना लक्षात आलं माझ्या की या भागात आपल्या शेतीला पूरक व्यवसाय, गुरं, शेतकरी गाया वगैरे पाळतात. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, आमच्याही घरी एक त्यावेळेस 2 गाया होत्या. त्यावेळेस म्हणलं आपल्या भागात डेअरी नाही, धंदा करायचा तर थोडा वेगळा पाहिजे, आणि आपल्या भागात नाही, आपल्या लोकांची गरज कशी भागल त्या हिशोबाने धंदा करण्याचा निर्णय मी घेतला. मग त्यावेळेस डेअरी हा क्षेत्र निवडलं मी. त्यावेळेस डेअरी तुम्हाला सांगतो, रोमनवाडी किंवा नाझरे या ठिकाणी लोकांना एक 5 किलोमीटर ते 10 किलोमीटर अंतरावर जावं लागायचं. तेही सायकलीवरती, पहिले गाड्या नव्हत्या, काय नव्हत्या. आमच्या काही मी सायकली दूध एक किटलीने घेऊन जायचो, 20 लिटर दूध रोज, सकाळचं दूध घालून यायचं, गुरांचं करायचं आणि शाळेत यायचो. दुसरा एक याला लागून प्रश्न की हे झालं वैयक्तिक आयुष्य, परंतु तुम्ही आता पंचायत समितीची निवडणूक लढवणार आहात. हा, बरोबर. काही राजकीय अनुभव आहे पंचायत समिती लढवण्यासाठी? राजकीय अनुभव म्हणताल तर माझ्या कुटुंबात कोणी राजकीय कोणीही काय नव्हता. आई फक्त एक उपसरपंच होती, ती गावाने केली होती. ग्रामपंचायतचं इलेक्शन लागलं, गावातील ज्येष्ठ मंडळी आमच्या घरी आले. मी डेअरीच्या ज्यावेळेस डेअरी चालू केली मी, त्या डेअरीच्या माध्यमातून भरपूर उपक्रम राबवले. लसी करून घे, कुणा तरुणांना मार्गदर्शन करण्यास कात्र डेअरीवरती घेऊन जा, किंवा एक संस्था काढली होती मी डेअरी चालू करता की एक सहकारी संस्था राजुरीत मी संस्था काढली, एक स्वराज्य दूध उत्पादक सहकारी संस्था म्हणून अनिल भगत यांनी पुरंदरच्या पूर्व भागात पहिली संस्था मी काढली. त्यानंतर तुम्हाला सांगतो, राजुरीत म्हणा, नायगाव मध्ये म्हणा, पांडेश्वर या भागात लोकांना संस्था काढून दिल्या आणि हे केलं. कधी होत्या आई उपसरपंच, कधी होत्या? आई एक 2020 साली उपसरपंच होते. 20 साली उपसरपंच होते. काय होता तेव्हाचा अनुभव, काय होता? तुम्ही काय सूत्र बघितली होती त्याच्यामध्ये? तुम्हाला सांगतो, मी हा संघर्ष, मी शेती करतोय, हे डेअरी करतोय, डेअरीच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवित होतो. म्हणजे पूर्ण सामाजिक उपक्रम राबवित होतो. पण काय व्हायचं, लिमिट यायचं. आईला उपसरपंच गावाने केली, त्यावेळेस माझ्या मनात प्रश्न असा आला की जर गावकरी येऊन आपल्याला हे पद देतात तर आपल्याही समाजाला काहीतरी देणं लागतो आपण, बरोबर. त्यासाठी मी ही राजुरी ग्रामपंचायत मध्ये जायचो, तिथला कारभार कसा चालतोय, काय चालतोय हे बघायचो. गावच्या समस्या जाणून घेतल्या मी, ह्या गोष्टीच्या समस्या जाणून घेतल्या. नंतर लक्षात आलं माझ्या, आपल्या मूलभूत गरजाच
पूर्ण नाहीत, राजूरचे रस्ते ना चांगले नाहीत, लाईट चांगली नाही, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तोच आहे. हे प्रश्न घेऊन मी वेळोवेळी तुम्हाला सांगतो. एक पंचायत समिती, तालुक्याचे आमदार, जिल्हा परिषद सदस्य ह्या सर्वांना आहे ना पाठपुरावा केला. ह्या माध्यमातून तुम्हाला सांगतो राजूर गावाला दुष्काळ पडला होता, ओला दुष्काळ पडला होता. दुष्काळ एक कोरडा दुष्काळ आणि एक ओला दुष्काळ. एक आई उपसरपंच होती त्या काळात एक दुष्काळ पडला, त्यावेळेस गाव तो ओला दुष्काळ होता. त्यावेळेस काय झालं, मी अधिकाऱ्यांकडे गेलो, अधिकारी आम्हाला काही जुमानीत नसं, तलाठी गेला जुमानीनाथ, ग्रामसेवक तेव्हा तुम्ही उपसरपंच होता आई उपसरपंच. मी नव्हतो, पण आई माझ्या कुटुंबातील आई ही होती. तर आपण समाजात देणं लागतो या हेतूने मी तलाठी म्हणा ह्यांना म्हणलं तुम्ही पंचनामे करून घ्या, शासन तो निर्णय घेईल तर ठीक आहे, पण तुम्ही ह्या ग्राउंड लोकांच्या भावना समजून घ्या ना तुम्ही. लोक अक्षरशः रडायची. तर तो पंचनामे करून मी काय केलं, हे कोणी अधिकारी जुमानी ना आम्हाला आमदार साहेबांना भेटलो, तत्कालीन आमदारांना भेटलो. पक्षाचा विचार न करता माझ्या गावचा प्रश्न महत्वाचा आहे म्हणून मी आमदारांना फोन केला, आमदारांनी तहसीलदारांना फोन केला. सगळे त्याच दिवशी तिथं गावात आले, सर्व जागची पाहणी केली. अत्यंत परिस्थिती बेकार होती, पूर्ण पीक पाण्यात गेलेलं, कांदे नासलेले, भाज्या सडून गेलेल्या. त्यांनी पंचनामे केले. त्यावेळेस लोकांना हेक्टरी 20-25 हजार रुपये एका शेतकऱ्याला मिळाले. हा एक छोटासा प्रयत्न केला, त्याला एक यश आले. त्याच पद्धतीने एक राजुरी गोळस्ती रोड, त्यासाठी मी कंटिन्यू पाठपुरावा करीत असो. आमदार म्हणा किंवा जेडपी सदस्य म्हणा, त्यांनी एक थोडं 10 लाख म्हणा 5 लाख म्हणा सुरुवात केली, काम चालू आहेत. एक किंवा डेअरीच्या माध्यमातून मी लसीकरण राबवले, ते एक काम केलं. परत एक त्याच काळात एक आई झाल्यानंतर कोरोना आला. कोरोना काळात तर गावची परिस्थिती बेकार झाली, कोण कोणाच्या इथं जायला तयार नाही, काय नाही. त्यावेळेस जे काही कुटुंबांना आम्ही आहे ना आर्थिक स्वतः मदत केली. एक राजुरी गावचा एक प्रश्न तुम्हाला सांगतो. त्यावेळेस एक राजुरी ग्रामपंचायतचा कर्मचारी होता विठ्ठल चव्हाण म्हणून, त्याच्या कुटुंबात ही घटना घडली. तर त्यावेळेस एक दवाखान्याची घटना घडली. त्यावेळेस त्याची आर्थिक परिस्थिती पूर्ण नाजूक होती. पण आपण समाजात देणं लागतोय, आम्ही सर्व तरुणांनी एकत्र येऊन एक त्या कुटुंबाला एक आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. तर गावाने एक त्यांना 2-2.5 लाख रुपये गोळा करून त्यांना दिले. तो एक छोटासा प्रयत्न केला. असे भरपूर म्हणजे लाईट म्हणा, लाईट एक आमची एक वस्ती आहे, एक राजुरी गावामध्ये एक मकाबाची वस्ती म्हणून. त्या वस्तीमध्ये कधीच कोणतं काम झालेलं नव्हतं. वस्तीने मला आईला उपसरपंच केलं. त्या हेतूने मी वस्तीमध्ये एक सिमेंटचा रोड एक मंजूर करून आणला, लाईट बसवून घेतली, ओपन जिमचे प्रस्ताव दिलेले. एक शाळा आहे आमच्या बघत वस्ती, तिथे ओपन जिमचा प्रस्ताव दिला. किंवा अंगणवाडीच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न केले, कामही केली. जे माझ्या होईल तेवढ्या पटीने मी कंटिन्यू काम करीत राहिले. आरोग्याच्या स्थितीबद्दल काय परिस्थिती आहे सध्या राजुरी परिसरामध्ये? आरोग्य म्हणाल ना, ती अत्यंत दयनीय अवस्था आमच्या भागाची. नुसते राजुरीची नाही सेठ, आमच्या पूर्व भागाचीच. आज आमच्या राजुरी गावातील एक 50-60 युवक म्हणतोय मी, युवक युवती ह्या उपचारादरम्यान वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे दगावल्यात. असं काही उदाहरण आहे एखादं? तुम्हाला सांगतो, माझ्या कुटुंबातील माझी आई, माझी पुतणी, माझ्या वस्तीतील एक तरुण सहकारी दीपक अण्णा पाटील, गावचे सरपंच म्हणून होते, त्यांच्या आई मातोश्री, त्याही एक उपचार वेळेत न मिळाल्यामुळे दगावले. तुमच्याकडे सत्ता होती 2020 साली, मग याच्यावरती काही आवाज उठवले किंवा याच्यावरती काही ठोस भूमिका राबवल्या? ह्या गोष्टी माझ्याकडे सत्ता होती त्यावेळेस मी हे काम करीत राहिलो आणि याच्यानंतर पुढेही काम करीत राहतोय. पण काय होतं, आई उपसरपंच होते, आईचा ते उपचार आता एक मध्ये हे झाला दवाखान्यात. त्याचा एक विषय सांगतो तुम्हाला. ते अचानक तिला पॅरालिस झाला. पॅरालिस झाल्यानंतर तिला दवाखान्यात मी जेजुरी या ठिकाणी नेली, स्वतः जेजुरी या ठिकाणी नेली. तिथं उपचार 8 तास उपचार मिळाला नाही. 8 डॉक्टर आले, एक प्राथमिक उपचार केला, तिथं उपचार त्या पट्टीत मिळाला, पेशंट ही द्यायना. नंतर मला तिकडे कर्नाटक तिकडं निपाणी या ठिकाणी जावं लागलं. तर आपल्या तालुक्यात जर ही घटना असती उपचार घेण्याची, तर ही वेळ आली नसती ना माझ्यावरती. माझ्या कुटुंबातील माझी आई गमावावी लागली, माझी पुतणी गमावावी लागली, माझ्या
परिसरातील कितीतरी कुटुंब आहेत अशी की त्यांना कुणाचा पती गमावा लागला, कुणाचा मुलगा गमावा लागला. ह्या गोष्टीसाठी आहे ना, ह्या दवाखाना आरोग्य पूर्व भागात लय अडचण आहे. काय होतंय, पेशंट घेऊन जायचं म्हणलं ना दवाखान्यात तर पूर्ण रोड आहेत ना, इतके खराब रोड आहेत. एक दुसरी घटना माया घडलेली सांगतो. एक शशिकांत गुलाब भगत म्हणून एक हे त्यांच्या बंधूंनी मला फोन केला. मी राहणार होतो. अरे अचानक ये इकडं, शशिभाऊला एक झटका आलाय, आपल्याला दवाखान्यात जायचे. मी राहणार होतो. एक शिवला एक रान आहे, तिथनं मी पळत सुटलो घरी. गाडी घेतली, गाडीतनी त्यांना टाकलं आणि जिजुरी या ठिकाणी उपचारासाठी नेत होतो. जाताना माझी गाडी, मी तुम्हाला सांगतो, एक 100च्या स्पीडनी गाडी गेली असेल. एक रोडच्या खड्ड्यात गाडी आदळली आणि तिकडं जिजुरीला पेशंट घेऊन गेलो. ह्या रोडच्या मुळे पेशंट आम्हाला वेळेत नेता नाही आलं, दवाखान्यात वेळेत नेता आलं. रोड राजुरी ते जेजुरी अंतर 12 किलोमीटर आहे, पण जायला एक तास लागतोय. 12 किलोमीटर अंतर आहे. रोड खड्ड्यात रोड, एका काय रोड आहे तेच कळाना. आणि त्यासाठी आपण हे आता इतर राजुरी गावचा एक प्रश्न तुम्ही मांडले, तर त्या अनुषंगानं जवळपास तुमच्या पंचायत समिती गणामध्ये 13 गावं आहेत. या 13 गावांचा विचार करता एकंदरीत सर्व गावांमधल्या अडचणी सोडवण्यासाठी कसा पुढाकार घेणार आहात? तुम्हाला सांगू का, मी तुम्हाला गावचा विषय सांगितला. मी या भागात दूध व्यवसाय करता की नाही, मी माझी दूध व्यवसाय करता. मी नाझरे या ठिकाणी जात असं, त्यावेळेस तिथे लोकांशी संबंध आला, पांडेश्वरचा संबंध आला, नायगावचा संबंध आला, पिंपरी याचा संबंध आला. ह्याही लोकांचे तेच प्रश्न आहेत, वेगळे प्रश्न काय नाही त्यांच्याही. तो आपण विचार केला ना, मी आता तुम्हाला सांगतो, इलेक्शन लागलेला टाइम आहे. मी या गावात स्वतः फिरलोय, लोकांच्या समस्या जाणून घेतल्या, काय समस्या आहेत. त्यांचे जे प्रश्न आहेत तेच आपले प्रश्न आहेत, वेगळे प्रश्न नाही. पाणी तोच प्रश्न आहे. मी त्यावेळेस डेअरीच्या माध्यमातून एक बाकी शेजारी गावात ते नाही ना संस्था काढून दिल्या. कुणाला कूलर, एक ज्यावेळेस आपण संस्था काढली नंतर एक दूध क्षेत्रात वाढले पूर्व भागात. तुम्हाला सांगतो, एक पूर्व भागात 40,000 लिटर दूध आहे. एक 10 डेऱ्या दूध घेऊन जातात, म्हणजे पुरंदरच्या पूर्व भागातले. हा आपल्या भागात आहे ना संघटित व्यवसाय नाही, ते करण्याचा माझा थोडा प्रयत्न आहे. आणि त्यावेळेस मी लोकांशी भेटलो. तुम्ही कोणत्या पक्षाशी निगडीत आहात? मी तुम्हाला सांगतो, शिवसेना या पक्षाशी निगडीत आहे. मी शिवसेनेच्या माध्यमातून भरपूर काम करण्याचा प्रयत्न केला. कंटिन्यू पत्रव्यवहार कर, राजुरी गोळस्ती रोड म्हणा, किंवा राजुरी पोंडे रोड म्हणा, राजुरी माळशिरस रोड म्हणा, पत्रव्यवहार करायचं. काय ह्या घटनेत काय व्हायचं, माझ्याकडे कुठलं संविधानिक पद नव्हतं. आई उपसरपंच होती, ते रिटायर झाली, म्हणजे हे झाला विषय. माझ्याकडे कुठलंही पद नव्हतं, मी तरी हे हा बंद नाही केलं पत्रव्यवहार करणं. पण काय होतंय, आपण कोण हे आपल्याला जुमानीत नाही हो. तुम्ही शिवसेनेचं काम करता, जवळपास विधानसभा झालेली 1 वर्ष झालं. विद्यमान आमदार शिवसेनेचे विजय बाप्पू शिवतारे, त्यांच्याकडून काय काय मागण्या केल्या होत्या तुम्ही? काय काय मागण्या पूर्ण झाल्या, कशा माध्यमातून? आमदार विजय बाप्पू शिवतारे झाले त्यावेळेस तुम्हाला सांगतो, आम्ही कंटिन्यू त्यांना लीड देत आलोय. म्हणजे ज्यावेळेस बाप्पू तालुक्यात आले, राजुरी गावात आले, तेव्हापासून ज्यावेळेस आमदार झाले, आमचा एक पोल आहे, एक बघत असती किंवा राजुरी कंटिन्यू लीड आहे. त्या माध्यमातून आम्ही बाप्पूंकडे कंटिन्यू कामं घेऊन जात होतो. बाप्पूंनी कामं केली. राजुरी एक जाणायचं मंदिर आहे ते बांधून दिलं. एक धनगरवाड्यावरती समाज मंदिर आहे ते बांधून दिलं. शाळेमध्ये आता 2 खोल्या मंजूर केल्यात, त्याचंही काम चालू आहे. एक राजुरी पांडेश्वर रोड, त्याचंही रोडचं काम चालू आहे. हे कामं केली, आम्ही मागणी करतोय, बाप्पू आम्हाला काम करतात. तुमच्या पंचायत समिती गणामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो पुरंदर उपसा सिंचन योजनेचा. तुमच्या गणातील काही भाग, बऱ्यापैकी भाग त्या सिंचन योजनेच्या अंतर्गत येतो. हा प्रश्न अनेक वर्ष तसाच प्रलंबित आहे किंवा अनेक वर्ष त्याच्याबद्दल आरोप प्रत्यारोप होत असतात पुरंदर उपसा सिंचन योजनेबद्दल. त्याच्याकडे कसं बघता पंचायत समिती सदस्य म्हणून? तुम्ही जर भविष्यात समोर आलात तर त्या प्रश्नाकडे तुम्ही कसे बघता? तुम्हाला एक सांगू का, पुरंदर उपसा आणि जाणाई शिरसाई ह्या दोन्ही स्कीमच्या पुरंदरचा पूर्व भाग हा टेल आहे, शेवट आहे. समजा जाणायचं पाणी आलं तरी वरवंडवरून उचललं जाते, नंतर ते पंप हाऊसला येते, पंप हाऊसवरून उचललं जाते. एक पूर्ण राजुरी, पूर्ण पुरंदरचा पूर्व भाग टेलला येतोय. पुरंदर उपशाला बी तीच परिस्थिती. त्यामुळे पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही आणि वेळेत पाणी मिळत नाही. ज्यावेळेस गरज असते त्यावेळेस पाणी मिळत नाही. एक पुरंदर उपशासाठी एक राजुरी आम्ही एक 5-6 गावांसाठी आम्ही नियोजन करतोय. बाप्पूंनाही प्रस्ताव दिलेला आहे, बाप्पू करतो आम्हाला सांगितलेलं आहे बाप्पूंनी, आणि बाप्पूंच्या इथे चालू आहे करण्याचं.
ते एक पुरंदर, राजुरी, पांडेश्वर, रिसेपिस, पोंडे, काल मी एक पोंड्याच्या तरुणांना भेटलो, त्यांनी सांगितलं एक आम्हाला पुरंदरच्या लाईनचा विषय तो एक महत्वाचा आहे. तर म्हणलं आम्ही बाप्पूंशी बोलतो, पाठपुरावा करून घेऊ. एवढ्या वर्षात का नाही झालं? 2020 ते 2025 आता संपतंय, जवळपास 5 वर्षाचा कालखंड गेलाय. काय होतंय माहितीये का, आपल्याकडे सध्या आपण कुठल्या संविधानिक पदावरती नाही, आपण एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा सोडून आपल्याकडे कुठला राजकीय पार्श्वभूमी नाही किंवा बॅकग्राऊंड नाही, आपल्या कुठलं पद नाही, आपल्याला तेवढ्या पटीत काम होत नाही, आपले एक दखल घेतली जात नाही आपली. मागचे जे पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य होते त्यांच्याकडे काही पाठपुरावा केलाय? त्यांच्याकडे पाठपुरावा केला, त्यांनी थोडं सहकार्य केलं, एक सौर देवा म्हणा काय म्हणा, पण त्यांनी म्हणावं असं जे गावात बाहेर लोकांना माहित सुद्धा नाही. समजा मी फिरत होतो, मला माहिती आहे, मी त्यांच्याकडे गेलो, पण आज एक 12-13 गाव आहेत, त्या गावात त्या पंचायत समिती सदस्यांची कधीही गाठ भेट नाही. तुम्हाला सांगतो, पुरंदरच्या पूर्व भागात एक ठराविक पुढारीच येतात. मी 15-20 वर्ष बघतोय, इलेक्शन लागलं की हे येतात, आम्ही रोड करू, रस्ते करू, पाणी करू, पण कुठल्याही प्रश्नाची दखल घेत नाही. फक्त इलेक्शन पुरतं आले की आश्वासन देतात, आम्ही हे करू ते करू. प्रश्न आहे ते जाग्यावरच आहेत. तुम्ही गावचं नेतृत्व काही दिवस केलंय, तुम्हालाही गावातली लोक तुम्हाला पुढारी म्हणत असतील. बरोबर आहे, मीही नेतृत्व केलं, मी उपसरपंच होतो त्या वेळेस काम केलं नाही, नंतर काम करतोय. पण काय होतं, कुठलं तरी एक संविधानिक पद महत्वाचं आहे ह्या गोष्टीत. मी ह्या तुम्हाला सांगतो अनुभवल्या गोष्टी. तर काय होतंय, आपण सर्वसामान्य नागरिक म्हणून गेलं तर कोणी विचारत नाही. तुम्हाला सांगतो, लाईट बोर्डात गेलं कुणी, आपण किती प्रस्ताव चांगल्या भावनेने घेऊन गेलं तरी त्याचे ही घेत नाहीत. असं एक पीटी असते, त्यात ठेवून देतात, परत आपल्याला विचारित नाही, काय नाही. आज लाईटचा विषय तुम्हाला सांगतो, कुठल्याही डीपीचा फ्यूजची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. लाईट जाती, तुम्हाला सांगतो, पाऊस आला, लाईट रातभर गेली. आज तुम्हाला सांगतो, मी इथं आलोय, तर रातभर कांदे भिजून आलोय, रातभर. एक सकाळचा माझा हे करून इथं आलो. लाईटचा एक महत्वाचा प्रश्न आहे. एक शेती संदर्भात एक प्रश्न की पूर्व भागात कांद्याचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न होतं किंवा इतरही शेतमाल मोठ्या प्रमाणात उत्पादित होतं, पण काही बाजार व्यवस्था तालुक्याच्या अनुषंगाने असायला पाहिजे असं वाटतं? नक्कीच असायला पाहिजे. तालुक्याच्या एक बाजार समिती पुरंदर आहे ना, नेरा मार्केट एक बाजार समिती आहे, ते पुरंदर या ठिकाणी एक चांगल्या प्रमाणात चालायला पाहिजे. ते एक आहे इच्छा, बाजार व्यवस्था व्हायला पाहिजे, मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. ते एक काय आपल्या पुरंदर मध्ये कांदा पीक एक राजुरीच्या भागात आहे ना, एक पूर्व भागात महत्वाचं पीक कांदा आहे. आणि त्यासाठी आहे ना, एक आम्ही तरुण वर्ग सहकारी मी सर्वांच्या आहे, एक आम्ही एक नियोजन करतो, एक फार्म प्रोड्युसर कंपनी स्थापन करून करण्याचं नियोजन आहे आमचं. एक शेतकऱ्यांशी रिलेटेड काय करता येईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू. अलीकडच्या निवडणुका ह्या पैशावाल्यांच्या, धनधाणक्या लोकांच्या किंवा अनेक अनुभवी लोकांच्या आहेत असं म्हटलं जातं, असं मतदारांच्या मध्ये चर्चा आहे. या निवडणुकांकडे कसं बघता तुम्ही? आता हे लोकांचा समज आहे की हा निवडणुका पैशावाल्यांच्या आहेत. ह्या पैशावाल्यांच्या नाही, ह्या स्थानिक लोकांच्या प्रश्नांच्या निवडणुका आहेत. तुम्ही प्रश्न किती पुढे मांडतायत त्या ह्याच्यावर चालणार निवडणूक आहेत. फक्त आश्वासन देऊन तुम्हाला तात्पुरतं मतदानाला पैसे देऊन एकात घेऊन परत आज आम्ही बघतोय ती गोष्ट. तुम्हाला सांगतो, पुरंदरच्या पूर्व भागात ठराविक पुढारी येतात, पैसेवाले येतात, अचानक पैसेवाले येऊन मतदान विकत घेतात, काय करतात, मटन पार्टी करतात, पण परत 5 वर्ष बघायला सुद्धा येत नाही. हो, स्थानिक मतदार मिळालाय का, जगलाय का, त्याची काय परिस्थिती आहे हे बघायला तर आलं पाहिजे. कुणाच्या सुखदुःखात तुम्ही या. मतदारांना काय आव्हान कराल पुढे? आता इलेक्शन लागतील, काय मतदारांना काय आव्हान कराल? मतदारांना मी तुम्हाला सांगतो, एकच आव्हान करेल, मदतीला कोण येईल त्याला मतदान करा. किंवा पैसा आज तुम्हाला 1000 रुपये देईल तो त्याला मतदान करू नका. मदतीला धावून येणाऱ्याला माणसाला मतदान करा. हे आव्हान मतदारांना करायचं. तर हे होते अनिल भगत. खरं म्हणजे पुरंदरच्या पूर्व भागातील अनेक प्रश्न आणि त्या प्रश्नांवरती असलेली अनेक उत्तरं याच्या संदर्भात भगत साहेब जे आहेत ते अनेक काळापासून चर्चा करतायत, प्रस्ताव देत आहेत किंवा ते इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम करत आहेत. अशाच मुलाखती इलेक्शनच्या संदर्भात, निवडणुकीच्या संदर्भात
असलेलं व्हिजन, असलेलं टार्गेट, असलेलं इच्छुक उमेदवारांचं सगळी समोरची जी रणनीती आहे ती आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. MH माझाच्या माध्यमातून अशाच नवनवीन बातम्या, व्हिडिओ आणि मुलाखती, विशेष करून पॉडकास्ट पाहण्यासाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मनपूर्वक धन्यवाद.